हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहावी स्वामीचरणी प्रार्थना करूया. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ असा राहणार आहे की आपला दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी दिवस हा आपल्याला साजरा करायचा असतो. त्या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवताची आपल्याला पूजा करायची असते. धन्वंतरी देवता ही आपले समुद्र मंथनातून 14 रत्ने बाहेर आली होते. त्याचपैकी हा एक रत्न धन्वंतरी देवता आहे. त्या दिवशी बाहेर आलेला दिवस जो आहे त्या दिवसाला आपल्याला धन्वंतरी देवताचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो. दिवाळीचा हा दुसरा दिवस आपण साजरा करत असतो. या दिवशी धन्वंतरी आणि धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी याची पण पूजा केली जाते. या दिवशी सोने, चांदी, भांडी, झाडू आणि धन खरेदी करण्याची शुभ मानले जाते. आणि हो, आपल्याला धन्य पण खरेदी करायचे असतात आणि कोणी आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कवड्या खरेदी करू शकतो. लाल गुंजा पण आपण खरेदी करू शकतो. या दिवशी आपण कमळगट्ट्याची माळ, कमळगट्टे खरेदी करून घ्यायचे आहेत. आपल्याला जर तुमच्या घरात जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र, माता लक्ष्मीची मूर्ती, कुबेर भगवानाची मूर्ती, कुबेर यंत्र अशा प्रकारे आपण हे सगळं सामान त्या दिवशी शुभ मानलं जातं खरेदी करण्याला. आणि तुम्ही पितळेची भांडी पण त्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. जर तुम्हाला सोनं नाणं खरेदी करणं शक्य नसेल तर यापैकी कोणताही तुम्ही झाडू अगदी खरेदी केला तरी चालतो आपल्याला. हा जो दिवस आहे धन्वंतरीचा, हा दिवस आपला दिवाळीचा दुसरा दिवस आहे. अश्विन महिन्यात 13व्या दिवशी असते. हिंदू परंपरेनुसार आरोग्याची देवता धन्वंतरी देवता समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. ही देवता चतुर्भुज असून यांच्या हातात शंख, चक्र, अमृताचा कलश आणि जळू असतो. तो देवता वैद्य मानला जातो. देवतांचा आपल्या धन्वंतरी हा विष्णूचा अवतार देखील मानला जातो. म्हणूनच आपल्याला ज्या घरामध्ये विष्णू भगवानाची सेवा आराधना केली जाते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर रूपामध्ये राहते. म्हणून विष्णूंचाच अवतार मानलेला धन्वंतरी हा आहे. त्याच्यामुळेच आपल्याला आज लक्ष्मी मातेची पण आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला कुबेर देवताची पण पूजा मांडणी आपल्याला करायची आहे. सर्वप्रथम आपण दिव्याच्या पूजेने सुरुवात करत असतो. म्हणून आपल्या दिव्यांना हळद कुंकू अर्पण करायचं. दिवा प्रज्वलित करून घ्यायचा सर्वप्रथम. त्याच्यानंतर दिव्याला म्हणायचं, हे दीप ज्योती मी तुला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करत आहे. त्याच्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे. आचमन करण्यासाठी आपल्याला एक तामण घ्यायचं आहे. त्याच्यावर आपल्याला हातावर एक पळी, डाव्या हाताने उजव्या हातावर एक पळी पाणी घ्यायचं आणि ओम केशवाय नमः म्हणून ते पाणी ग्रहण करायचं. दुसरी वेळेस पाणी घ्यायचं आणि ओम नारायणाय नमः म्हणत ते पाणी ग्रहण करायचं आहे. तिसरी वेळेस पाणी आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर घ्यायचं आहे. ओम महादेवाय नमः असं म्हणत आपण ते पाणी ग्रहण करायचं आहे. चौथ्या वेळेस डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेऊन ओम गोविंदाय नमः म्हणत ते पाणी आपल्याला खाली टाकून द्यायचं आहे. नंतर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेण्यासाठी आपल्या हातावर थोडंसं पाणी, हळद कुंकू अक्षदा आणि आपल्याला एक फूल घ्यायचं आहे. जर तुम्हाला गोत्र तुमचं माहीत असेल तर गोत्र म्हणायचं आहे. सर्वप्रथम तुमचं नाव घ्यायचं आहे. त्या दिवसाची तारीख घ्यायची आहे. जर गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र घ्यायचं आहे. हे धन्वंतरी देवता मी तुझी धनत्रयोच्या दिवशी तुझी पूजा करणार आहे. लक्ष्मी प्राप्तीबरोबरच माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू दे, आरोग्य राहू दे. आरोग्याचे देवता असल्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव मुलाबाळाचं आरोग्य चांगलं राहू दे ही प्रार्थना करायची. आणि संकल्प घेऊन आपला तो संकल्प त्या तांबणामध्ये आपल्याला संकल्प सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे श्री गणपती बाप्पांची. म्हणजे गणपती बाप्पा हे प्रथम पूज्य असल्यामुळे प्रथम पूज्य गणेशाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आपल्याला त्यांना अभिषेक द्यायचा आहे. ओम गणपते नमः असा आपल्याला मंत्र म्हणत गणपती बाप्पाला 2 पळ्या दुधाच्या आणि 2 पळ्या पाण्याच्या आपल्याला अभिषेक देऊन घ्यायचा आहे. त्यांना प्रार्थना करायची, वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्यांना 2 विड्याच्या पानावर थोड्याशा अक्षदा टाकून त्यांना तिथं आपल्या पूजेमध्ये मांडणी त्यांना घ्यायचं आहे. त्यांना हळद कुंकू आपल्याला द्यायचं आहे, अर्पण करायचं आहे. त्यांना म्हणायचं, हे गणपती बाप्पा मी तुला हळद कुंकू अक्षदा अर्पण करत आहे. एक लाल फूल मी तुला अर्पण करत आहे. म्हणून त्यांना प्रार्थना करून पुढच्या पूजेला आपण सुरुवात करायची आहे. पुढची पूजा सुरुवात करण्यासाठी आपल्याला कलश स्थापन करून घ्यायचा आहे. कलशाला मी अगोदरच स्वास्तिक काढून घेतलेलं आहे शुभचिन्ह आणि 8 आपल्याला रेघा काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कलशामध्ये आपल्याला हळकुंड, 1 रुपया, 1 फूल, सुपारी असं आपल्याला टाकायचं आहे. पाणी भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडे खाऊचे पानं आपल्याला लावून घ्यायचे आहे. त्याच्यावर आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे. म्हणजेच आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे. नारळाला पण आपल्या हळद कुंकू आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे. ओम कलशाभ्यो नमः म्हणून आपल्याला एक गजरा आपल्याला व्हायचा आहे. तुम्ही रेडीमेड असाल तर रेडीमेड व्हायचा. जर तुमच्याकडे ओरिजिनल असेल तर ओरिजिनल पण वाहू शकता. एक लाल फूल आणि एक व्हाईट कलरचं फूल मी आपल्या कलशाला अर्पण केलेलं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर धन्वंतरी देवताची तुमच्याकडे फोटो असेल तर घेऊ शकता किंवा अशा सुपारी रूपामध्ये तुम्ही मांडू शकता. मला फोटो नाही मिळाला म्हणून मी सुपारीच्या रूपामध्ये मांडत आहे.
योग देत असताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय सर्वामय विनाशाय त्रिलोक्यनाथाय महाविष्णवे नमः असा मंत्र म्हणून आपल्याला 2 विड्याच्या पानावर आपल्या धन्वंतरी देवताच्या सुपारी रूपात मी तिथे स्थापना करून घेतलेली आहे। त्यांना हळद कुंकू अर्पण करून घेतलेले आहे आणि एक फूल आपल्याला त्या देवतांना अर्पण करून घ्यायचं आहे। आणि श्रीयंत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही श्रीयंत्र पूजेमध्ये घेऊ शकता किंवा माता लक्ष्मीची मूर्ती पण घेऊ शकता। श्रीयंत्राला अभिषेक देत असताना ओम महालक्ष्मी देव्याय नमः असा मंत्र म्हणत अभिषेक द्यायचा आणि 2 विड्याच्या पानावर आपल्या श्रीयंत्राची स्थापना आपल्याला इथे करून घ्यायची आहे। श्रीयंत्रावर आपल्याला 2 वेळेस मी इथं कुंकुमार्चन केलेलं आहे आणि 1 वेळेस हळदी अर्पण केलेली आहे आणि आपल्याला एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला कमळाचं फूल वाहणं शक्य नसतं म्हणून आपल्याला कमळगट्ट्याची माळ आपल्या श्रीयंत्रावर आपण वाहत असतो, म्हणून श्रीयंत्राची माळ मी इथे अर्पण केलेली आहे। आणि एक मूर्ती माझ्याकडे आहे माता लक्ष्मीची, म्हणून मूर्तीला पण मी पूजेमध्ये आज घेतलेला आहे। असेल तर घ्या, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता किंवा फोटो जरी ठेवला तरी चालतो। लक्ष्मी मातेला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। एक लाल फूल आपल्याला अर्पण करायचं आहे। जर गजरे असतील तर तुम्ही गजरे पण अर्पण करून आपल्या माता लक्ष्मीला द्यायचे आहेत। ओम महालक्ष्मी देव्याय नमः असा मंत्र म्हणायचा आहे लक्ष्मीची पूजा करता असताना। आणि जी मी आता पुडी खोललेली आहे त्याच्यामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस मी जी सुपारी पुंजली होती कुबेर भगवानाची, ती सुपारी आता मी लक्ष्मीच्या पूजेमध्ये घेणार आहे। कारण आपल्या दिवाळीच्या पूजेमध्ये लक्ष्मीच्या पूजेमध्ये आपल्याला घ्यायचं असतं ओम कुबेराय नमः। आपण साधा मंत्र म्हणलं तरी चालतो किंवा कुबेर देवताचं नामस्मरण असं करत करत अभिषेक देऊन घ्यायचा। त्यांची पूजा आपल्याला 2 विड्याच्या पानावर करायची आहे आणि एक फूल अर्पण करून हळद कुंकू अर्पण करते कुबेर भगवान असं म्हणून आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे। आणि आपल्याकडे गजांत लक्ष्मी आहेत म्हणून मी पूजेमध्ये ठेवल्या, नसेल तर स्किप करून घ्यायचं आहे। आणि आपल्या गणपती बाप्पाला प्रथम पूज्य असल्यामुळे त्यांना प्रथम मी आता इथं गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करत आहे। त्यांना तुळशीचं पान चालत नाही म्हणून आता आपल्या दुसऱ्या नैवेद्यामध्ये तुळशीचं पान असणार आहे। आणि आपल्याला हे गाडगे भेटतात, त्यांना आपण सुगडी पण म्हणू शकतो। याच्यामध्ये आपल्याला 5 प्रकारचे 5 धान्य भरायचे आहेत। त्या धान्याची आपल्याला पूजा मांडणी आपल्याला इथे करून घ्यायचं आहे। आणि आज प्रसादामध्ये फक्त धन्याचंच महत्त्व असतं। धने आणि गूळ आणि शेंगदाण्याचा लाडू ठेवलेला आहे मी धन्यासोबत आणि ड्रायफ्रूट ठेवलेले आहेत। आणि आपल्याला आपल्या आरोग्यासाठी औषधी म्हणून आपल्याला मसाले रूपी आपल्याला इथं मसाले मी ठेवणार आहे पूजेमध्ये। आणि विष्णू भगवानांचा अवतार असल्यामुळे धन्वंतरी देवतांचा, त्यांच्यासाठी मी तुळशीचं पान अर्पण केलेलं आहे। आणि आपल्याला असे मसाले भेटतात आपल्या मसाले डब्यामधले, आपल्याला घेऊन इथं आपल्याला पूजेमध्ये ठेवायचे। त्याच्यामध्ये इलायची आहे, बडी इलायची आहे आणि दालचिनी आहे, हळकुंड वगैरे आहे। आणि आता आपल्याला नाण्याची पण आपल्याला पूजा करायची असते, पैशांची आणि आपल्या सोने नाणे जे असेल काय तुमच्याकडे जे असेल त्यांची, नाही गेलं तर तुम्ही 1 रुपया यथाशक्ती पुंजला तरी चालतं। त्यांची आपल्याला पूजा हळद कुंकू अर्पण करून त्यांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। आणि हो, आपण जे लक्ष्मी पूजनामध्ये धनोत्रच्या दिवशी आपण पूजनामध्ये जे पैसे आपण ठेवतो त्याचं काय करायचं, किती ठेवायचे, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती शेअर करणारच आहे। आणि हे पण महत्त्व असते आज की आपण जे नाणे असतात आपले ते दुधा आणि पाण्याने धुवले जातात। आणि जर तसं नाही केलं तरी आपण एका गरजू लोकांना थोडेफार पैसे जरी दान केले तरी आपले सोने नाणे धुल्यासच आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं। आणि आज नवीन महिन्यातली कृष्ण पक्षातली ही 13वी तिथी असल्यामुळे आपल्याला आज 13च दिवे आपल्या देवांना, आपल्याला आज दिवाळीमध्ये आपल्याला दुसऱ्या दिवस धनोत्तरीचा असल्यामुळे आपल्याला 13 दिवे लावायचे असतात। आपल्या देवावरून आपल्याला हे 13 दिवे ओवाळून घेऊन आपल्या घरामध्ये तुम्ही उंबरट्यावर, तुम्ही तुळशीपाशी जिथं जमेल तिथं तुम्ही हे दिवे तुम्ही आपल्या टेरेसवर लावू शकता। आणि हे दिवे तुम्हाला मी दाखवण्यासाठी मातीचे घेतलेले आहेत। तुम्ही हे कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहेत। कणकेच्या दिव्याने आपल्याला ओवाळून कणकेचे दिवे आपल्याला दिवाळीमध्ये आपल्याला दुसऱ्या दिवशी दिवाळीच्या लावायचे आहेत। अशा प्रकारे मी ओवाळून घेतलेले आहे। आणि आपल्याला ह्या पूजेबरोबरच आपल्याला काही सेवा करायच्या असतात, मंत्र जप करायचा असतो। तो कोणते मंत्र आपल्याला पठण करायचे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे। आपल्याला सर्वप्रथम स्वामी समर्थाचे आपल्याला 11 वेळेस माळ जप करायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला धन्वंतरायाचा मंत्र जप करायचा आहे, ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराय अमृत कलश हस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णू स्वरूप श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषधचक्र नारायणाय नमः। आपल्याला हा धन्वंतर देवतेचा मंत्र आपल्याला पठण करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला कुबेर मंत्र, श्री सूक्तम, पुरुष सूक्तम, महामृत्युंजय मंत्र, आपल्याला कालभैरव अष्टक असे आपल्याला मंत्र पठण करायचे आहेत। आणि हा मंत्र तुम्हाला याच्यासाठी सांगते की आपल्याला यमदीप दान करायचा असतो। आपल्याला अकाल मृत्यू आपले टाळण्यासाठी आपल्याला यमदीप दान करायचा असतो। त्याच्यासाठी आपल्याला महामृत्युंजयाचा मंत्र आपल्याला पठण करणं खूप महत्त्वाचं आहे। ते मंत्र तुम्ही पठण करून घ्यायचे आहेत। यमदीप दान कसं करायचं आहे, ते यमदीप दान करता असताना कोणता मंत्र आपल्याला पठण करायचं आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणारच आहे। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर
लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.